मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही कलमांची माहिती बघितली होती. त्यापुढील कलमांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. अनुच्छेद 44 नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता. नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. अनुच्छेद 45 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण याकरिता तरतूद. राज्य सर्व बालकांसाठी त्यांच्या वयाची 6 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांसाठी तरतूद करण्याकरिता प्रयत्न करेल. संविधान 86वी सुधारणा अधिनियम 2002 याच्या कलम 3 द्वारे मूळ मजकुराऐवजी दाखल केला. 1 एप्रिल 2010 रोजी व तेव्हापासून. अनुच्छेद 46 अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन. राज्य जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करेल आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे रक्षण करेल. अनुच्छेद 47 पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य. आपल्या जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी राज्य आपल्या प्राथमिक कर्तव्यांपैकी असल्याचे मानेल आणि विशेषतः मादक पेये व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे औषधीय प्रयोजनाकरिता सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. अनुच्छेद 48 कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे. आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषतः गाई व वासरे आणि इतर दुभती व जुंपणीची गुरे यांच्या जातीचे जतन करणे व त्या सुधारणे आणि त्यांच्या कत्तलीस मनाई करणे याकरता उपाययोजना करेल. अनुच्छेद 48 क पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्यजीवसृष्टी यांचे रक्षण करणे. राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्यजीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील. संविधान 42 सुधारणा अधिनियम 1976 याच्या कलम 10 द्वारे समाविष्ट केले. अनुच्छेद 49 राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण. संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्यान्वये राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित केलेले कलादृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या कुतूहलविषयक असलेले प्रत्येक स्मारक किंवा स्थान किंवा वस्तू यांचे यथास्थिती लूट, विद्रूपणा, नाश, स्थलांतरण, विल्हेवाट किंवा निर्यात यापासून संरक्षण करणे ही राज्याची जबाबदारी असेल. संविधान 7वी सुधारणा अधिनियम 1956 याच्या कलम 27 द्वारे मूळ मजकुराऐवजी दाखल केले. अनुच्छेद 50 कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवणे. राज्याच्या लाखे सेवांमध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करेल. अनुच्छेद 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. राज्य हे क आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी ख राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी ग संघटित जनसमाजांच्या आपसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची बंधने याबद्दल आदरभावना जोपासण्यासाठी आणि घ
आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहील. 1. भाग 4 क. मूलभूत कर्तव्ये. अनुच्छेद 51 क. मूलभूत कर्तव्ये. क. संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. ख. ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. ग. भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे. घ. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. ड. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. च. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे. छ. वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्या सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. ज. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. ज. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. प्र. राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल. अशा प्रकारे व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे. 2. ट. मातापित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा यथास्थिती बाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे ही प्रत्येक भारतीय नागरिकांची कर्तव्ये असतील. संविधान 42 सुधारणा अधिनियम 1976 याच्या कलम 11 द्वारे समाविष्ट केला. 3 जानेवारी 1977 रोजी व तेव्हापासून. 2. संविधान 86 सुधारणा अधिनियम 2002 याच्या कलम 4 द्वारे समाविष्ट केला. 1 एप्रिल 2010 रोजी व तेव्हापासून. भाग 5 संघराज्य. प्रकरण 1 कार्यकारी यंत्रणा, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती. अनुच्छेद 52 भारताचा राष्ट्रपती. भारताचा एक राष्ट्रपती असेल. अनुच्छेद 53 संघराज्याचा कार्यकारी अधिकारी. 1. संघराज्याचा कार्यकारी अधिकारी राष्ट्रपतीकडे निहित असेल आणि त्याच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांकडून त्या संविधानानुसार याचा वापर केला जाईल. 2. पूर्वगामी तरतुदींच्या व्यापकतेला बाध न येऊ देता संघराज्याच्या संरक्षण दलांचे सर्वोच्च अधिपत्य राष्ट्रपतीकडे निहित असेल आणि त्याचा वापर कायद्याद्वारे विनियमित केला जाईल. 3. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे क. कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे कोणत्याही राज्याच्या शासनाला किंवा अन्य प्राधिकाऱ्याला प्रदान करण्यात आलेले कोणतेही कार्याधिकार राष्ट्रपतीकडे हस्तांतरित होतात असे मानले जाणार नाही. किंवा ख. राष्ट्रपती व्यतिरिक्त अन्य प्राधिकाऱ्यास कायद्याद्वारे कार्याधिकार प्रदान करण्यास संसदेला प्रतिबंध होणार नाही. अनुच्छेद 54 राष्ट्रपतीची निवडणूक. राष्ट्रपती क. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य आणि ख. राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य यांनी मिळून बनलेल्या निर्वाचन गणांच्या सदस्यांकडून निवडला जाईल. स्पष्टीकरण. या अनुच्छेदातील आणि अनुच्छेद 55 मधील राज्य यात दिल्लीचे राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र आणि पाँडिचेरीचे संघ राज्यक्षेत्र यांचा समावेश आहे. संविधान 17वी सुधारणा अधिनियम 1992 याच्या कलम 2 द्वारे समाविष्ट केले. 1 जून 1955 रोजी व तेव्हापासून. पाँडिचेरी नामांतर अधिनियम 2006 याच्या कलम 3 द्वारे आता पुडुचेरी असे नाव आहे. 1 ऑक्टोबर 2006 रोजी व तेव्हापासून.
कलम 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत. 1. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत निरनिराळ्या राज्यांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रमाणात शक्य असेल तिथवर एकरूपता असेल. 2. राज्यांमध्ये परस्परांत अशी एकरूपता तसेच सर्व राज्ये मिळून व संघराज्य यांच्यात समतोल साधण्याच्या प्रयोजनार्थ संसदेच्या व प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यात अशा निवडणुकीत जितकी मते देण्याचा हक्क असेल त्या मतांची संख्या पुढील रीतीने निर्धारित केली जाईल. क. राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यास त्या राज्याच्या लोकसंख्येला त्या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या एकूण संख्येने भागले असता येणाऱ्या भागाकारात 1000च्या जितकी पटी असतील तितकी मते असतील. ख. जर 1000च्या उक्त पटी हिशोबात घेतल्यानंतरची शेष संख्या 500पेक्षा कमी नसल्यास उपखंड क मध्ये निर्देशिलेल्या प्रत्येक सदस्याच्या मतांमध्ये आणखी एका मताची वाढ केली जाईल. ग. संसदेच्या कोणत्याही सभागृहातील प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यात उपखंड क व ख अन्वये राज्यांच्या विधानसभाच्या सदस्यांना नेमून दिलेल्या मतांच्या एकूण संख्येस सदस्याच्या दोन्ही सभागृहातील निवडून आलेल्या सदस्यांच्या एकूण संख्येने भागले असता जी संख्या येईल तितकी मते असतील. अर्ध्याहून जास्त असलेले अपूर्णांक हे पूर्णांक म्हणून गणले जातील व इतर अपूर्णांक दुर्लक्षले जातील. 3. राष्ट्रपतीची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकसंक्रमणीय मताद्वारे घेतली जाईल आणि अशा निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीने होईल. स्पष्टीकरण. या अनुच्छेदातील लोकसंख्या या शब्दप्रयोगाचा अन्वयार्थ ज्या जनगणनेची संबंध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणनेमध्ये अजमावलेली लोकसंख्या असा आहे. परंतु असे की या स्पष्टीकरणातील ज्या जनगणनेची संबंध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणनेमध्ये या उल्लेखाचा अन्वयार्थ सन 2006 नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेची संबंध आकडेवारी प्रकाशित होईपर्यंत 1971च्या जनगणनेमध्ये असा लावला जाईल. संविधान 42 सुधारणा अधिनियम 1976 याच्या कलम 12द्वारे मूळ स्पष्टीकरणाचे दाखल केले 3 जानेवारी 1977 रोजी व तेव्हापासून. 2. संविधान 84 सुधारणा अधिनियम 2001 याच्या कलम 2द्वारे 2000 याऐवजी दाखल केले 21 फेब्रुवारी 2002 रोजी व तेव्हापासून. मित्रांनो, यापुढील कलमांची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे. आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, शिकण्यासाठी, हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.